गेला बर बस आता ये सवर पण उभा राहतो कवर पावसाचं नाव काय कमीच नाही. पाऊस कमी पण वारच जास्त आहे ना. तिरका पाऊस आहे तिरका. बापरे रे बापरे आमच्या गावाकडला पाऊस. कोणी दिली अंगावर. इथं आता आमच्या गावाला भरपूर सारा असा पाऊस चालू आहे. तुम्हाला आवाज पण येत असं. आणि आम्ही इथं थांबलेलो पळूनला आणि पप्पांना घरात चला चला म्हटलं तरी पण पप्पा काय घरात आलेले नाही. त्याला तिथं फोन होतं आणि त्याच्यावरच आपल्याला आहे तळवट म्हणून आम्हाला पण काय घरात जाऊ वाटायला. वारं पण सुटलेले आणि सगळं विजा पण कडकडतात आणि पूर्ण असं आम्ही थंडगार झालेलं आहे. थंड दुपारपासून एवढं गरम होत होतं किती पण धुवा किती पण पाण्यात करून धुवा हे धुवा ते पण काही फरक नव्हता पडत. त्याचं आता हे असं पाऊस चालू झालेला आहे. आज आहे 4 जून तर 7 जूनपासून पाऊस चालू होतं तर आता 4 जूनला पाऊस चालू झालेला आहे. इकडं गाया पण आहेत. इथं आम्ही पडवीला थांबलेलो मावशी इथंच असतो ना आम्ही. कसं काय पाऊस गावाला पहिल्यांदा झालाय ना. पहिला पाऊस दिसतोय ना पहिल्याच पावसात एवढं डेंजर वातावरण आहे. पण बरं झालं 4 जूनला पाऊस. जून महिन्यात चालू झाला नाही तर पाऊस चालू नाही होत जून महिन्यात. आज इलेक्शन आहे म्हणून आलाय कसं आहे. आज इलेक्शनचा रिझल्ट आहे म्हणून आलाय. तिकडं हा म्हणजे आमच्या नगर जिल्ह्यात लंके साहेब आले पावसानेच टाकत गेलं होय. आता इथून पुढचे चांगले दिवस. पाऊस आला की शेतकऱ्याचे चांगलेच दिवस असतात. त्यामुळे पाऊस महत्त्वाचा आहे शेतकऱ्यासाठी. आणि वारं नाही पाहिजे. नुसतं शांत पाऊस पडला ना मग काही टेन्शन नाही येत. आणि वारं असलं ना मग सगळं पाणी येतं आणि पाऊस पण निघून जातो. पण आता वारं पण नाही आणि शांत पाऊस पडतोय म्हणून मस्त वाटतं. तर चला मग आपण बोलूया नंतर. कारण की आता तिथं पप्पा इथं झोपलं म्हणून घरात पण नाही जावं तर सगळं पण इथं थांबलेलं आहे. ते तर रानात जाता जाता परत माघारी आले घास कापायला. घास कापायला जाता जाता परत आलात ना माघारी. तर चला मग नंतर आपण गप्पा मारूया थोडासा पाऊस राहिल्यावर. तिथं मावशी थांबली. पप्पा व्यवस्थित आहे ना. ओके ना. हा 4 वाजून व्यवस्थित होत नाही. हा ओके. तुम्हाला आवाज येत असं नको म्हणता. गादी नाही भिजते काय नाही. तर चला मग आपण नंतर गप्पा मारू. मग काय आता जाताना बाय बाय. तिला येतच नव्हतं.
हा हा तेच की मग काय. हा बाय बाय. ह्यांचं नुसतं टपूनच असतात नुसते हा कोण येत लगेच व्हिडिओ काढायला. पप्पांचं केलेलं आहे आता इथं चम्मन घोटा. पप्पा कसं वाटतंय? मोकळं वाटतंय का? हलकं हलकं डोकं छान वाटतं. छान वाटतंय ना. कारण काय पूर्ण केसच कापून टाकली डोक्याची. 1 महिना झालेला ना केस कापलेली. 1 महिन्यापूर्वी कापलेली केस आणि आता परत आम्ही घरी मशीन आणून मग केस कापलेली आहेत. मस्त फ्रेश वगैरे झालेले, आंघोळ वगैरे झालेली आहे. आता हे देऊ का खायला? आपलं कवट थोडंसं देऊ का? हां तर आता कवट देते खायला, कारण का पप्पांना कवट खाऊ वाटलं होतं म्हणून कवट आणलेलं. तर चला मग आता पप्पांना कवट देते. मग पाऊस पण यायला लागलेला, पूर्ण आभाळ पण आलेले. घामण एवढं नको नको होतंय ना, लेस गरम होतंय. आता गार पाण्याने आंघोळ केल्यामुळं फ्रेश झालेले, म्हणजे दुपारीच केली पण फ्रेश वाटते, हवा पण सुटली. तर चला मग कवट देते. भिजली का? इकडं चालली तिथं. हा रस्त्याने ह्याच्यात बघितलं की असं वाटतं इथं समोरच बघतोय ना, पुढे बघितलं की लांब दिसतंय.